महिला प्रदेश अध्यक्षपदावरनं आता शेवटी राजीनामा झाला. हा काही स्वतःहून दिलेला राजीनामा नाहीये, हा जबरदस्तीने घेतला गेलेला राजीनामा आहे. आमच्यासारखी लोक, सामान्य माणसं, आम्ही सगळे मिळून जेव्हा लढलो तेव्हा राष्ट्रवादीला जबरदस्तीने हा राजीनामा घ्यावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर त्यांनी आयोगाचा राजीनामा दिला आणि काही ना जनाची ना मनाची कसलीही लाज न बाळगता इतके दिवस ते त्या पदावर राहिल्या आणि शेवटी आता फारच आक्रोश झाल्यानंतर शेवटी हा राजीनामा घेतला गेला. खरं तर मला सुनेत्रा पवारांकडनं अपेक्षा होती की त्या राजीनामा लवकरात लवकर घेतील, पण तसं देखील झालेलं नाहीये. त्यामुळे आता राष्ट्रवादीला खूपशी महाराष्ट्राला उत्तरं देणं गरजेचं आहे. ही सुरुवात आहे. आता त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, त्यांच्यावर त्याची कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांनी अनेक पीडितांना त्रास दिला, अनेक लोकांना त्रास दिला, पत्रकारांना धमकवलं, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत. त्यामुळे यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे. तर पहिलं FIR आणि मग कारवाई हीच अपेक्षा आता आम्ही करतो.